हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या YouTube चॅनल ऋतंभरा प्रज्ञामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे साइड इफेक्ट्स ऑफ होपोनोपोनो म्हणजे होपोनोपोनोचे परिणाम काय आहेत हे आपण आज बघणार आहोत. आता परिणामांमध्ये सकारात्मक परिणाम आणि नकारात्मक म्हणजेच दुष्परिणाम दोघही प्रकारचे परिणाम आपण आज बघणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. पण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जे आपल्या चॅनलवर नवीन असतील, मला पहिल्यांदा बघताय, त्यांच्यासाठी नमस्कार. मी प्रियंका बागुल खैरनार, सर्टिफाईड होपोनोपोनो आणि EFT हीलर, लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिशनर. चला तर मग सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करण्याआधी होपोनोपोनो काय आहे मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. जे नवीन असतील त्यांना हे क्लिअर होईल. होपोनोपोनो ही एक हवायन क्षमाशीलता आणि आत्मशुद्धीची एक प्रक्रिया आहे. खरं तर ही एक प्राचीन हवायन पद्धती आहे, जिच्यामध्ये फक्त 4 वाक्यांचा उपयोग करून आपण आपल्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम, सगळे चॅलेंजेस रिझॉल्व्ह करू शकतो, म्हणजे काढून टाकू शकण्याची ताकद आहे. ही एक वैश्विक प्रार्थना आहे. ही कुठलाही धर्म, जात याच्याशी रिलेटेड नाहीये. त्यामुळे ही प्रार्थना कुणीही म्हणू शकतं. अगदी 1 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणीही ही प्रार्थना म्हणू शकतंय. आणि ही प्रार्थना तुम्ही अजूनही म्हणायला सुरुवात केली नसाल, तर आजच नक्की सुरुवात करा. तर ही प्रार्थना आपण सकाळी एकदा म्हणायची असते 108 वेळा आणि रात्री झोपायच्या आधी एकदा म्हणायची असते 108 वेळा. सकाळी 108 वेळा यासाठी म्हणायची की आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक व्हावी. कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार किंवा नकारात्मक गोष्टी आपल्या हातून दिवसभरात घडू नये किंवा कुठलेही नकारात्मक विचार दिवसभरात आपल्या मनात येऊ नये यासाठी. आणि दिवसाच्या शेवटी म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी आपण 108 वेळा म्हणत असतो, ते यासाठी की जेणेकरून आपल्या दिवसभरात आपण जेही काही पॅटर्न बनवले आहेत, काही निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनात आले आहेत, कोणी काही बोललंय त्यामुळे आपल्याला राग आला असेल त्या व्यक्तीवर किंवा त्या सिच्युएशनवर, तर तो निघून जावा यासाठी रात्री झोपण्याच्या आधी आपण 108 वेळा होपोनोपोनो म्हणत असतो. चला तर मग आपण वळूया आपल्या आजच्या मेन टॉपिककडे की होपोनोपोनो करत असताना आपल्याला काय परिणाम जाणवतात. तर आपण पहिले बघणार आहोत सकारात्मक परिणाम काय जाणवतात. तर सकारात्मक परिणामांमध्ये पहिले तर तुम्हाला भावनिक शांतता जाणवते. त्या भावनिक शांततेमध्ये अजून काय येऊ शकतं, तर तुम्हाला मन तुमचं शांत जाणवेल. जो तुम्हाला आधी खूप राग यायचा, दुःख वाटायचं, छोटं कोणी काही बोललं तरी काहीतरी एकदम राग आल्यासारखं होणार किंवा छोट्या-छोट्या गोष्टींचं जे दुःख जाणवायचं, अपराधीपणाचा भाव जाणवायचा, हे हळू कमी होत जातं. हे असतात सकारात्मक परिणाम. दुसरा सकारात्मक परिणाम आहे, की आपली स्वतःकडे पाहण्याची क्षमता वाढते. तर स्वतःकडे पाहण्याची क्षमता वाढते म्हणजेच काय? की आपले विचार शांत होतात, विचारांमध्ये स्पष्टता यायला सुरुवात होते. आपली भावना आणि कृती यांची जाणीव आपल्याला व्हायला सुरुवात होते आणि यामुळे आपण स्वतःकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातनं बघतो. आपलं सेल्फ लव्ह वाढतं, सेल्फ अवेअरनेस आपल्यामध्ये येतो. स्वतःविषयीची जागृती आपल्याला होते आणि त्यातून आपल्या स्वतःविषयीचंच प्रेम आपल्या मनातलं वाढल्यामुळे आपण एका छान पॉझिटिव्ह एन्व्हायर्नमेंटमध्ये राहायला सुरुवात करतो. तिसरी गोष्ट होते, तिसरा जो सकारात्मक परिणाम आहे, तो आहे की आपले संबंध सुधारतात. म्हणजे आपले आधी कुणासोबत भांडण झालं असेल किंवा कोणासोबत काही आपले क्रायसिस असतील, काही कोणाचा राग आपल्याला आला असेल, आपण त्यांना क्षमा आणि प्रेमाने, आदराने माफ केल्यामुळे त्यांच्याशी आपले संबंध सुधारतात आणि पुन्हा नात्यांमध्ये प्रेम, आदर वाढायला सुरुवात होते. होपोनोपोनोचे हे झाले सकारात्मक परिणाम. असंच होपोनोपोनोमुळे काय नकारात्मक परिणाम किंवा दुष्परिणाम, नकारात्मक परिणाम मी त्याला म्हणणार नाही. काय दुष्परिणाम आपल्याला जाणवतात हे बघण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते किंवा मग एक उदाहरण देते असं म्हटलं तरी चालेल. पूर्वी आपल्याकडे खूप खराब पाणी यायचं. तर ते पाणी आपण हंड्यात भरताना आपली आई काय करायची कोणाला आठवतंय का? मला आठवलं असेल तर मला कमेंटमध्ये आत्ता सांगणार आहात तुम्ही.
तर लहानपणी जेव्हा आपली आई तो हंडा भरायची खराब पाण्याचा, त्यात ते तुरटी फिरवायचे, ज्याला ॲलमही म्हणतात. आता तुमच्याकडे त्याला काय म्हणतात मला माहीत नाही. पण आमच्याकडे तरी त्याला तुरटी किंवा ॲलम म्हटलं जातं. तर ती तुरटी फिरवल्यानंतर ते जे पाणी आहे त्यातला जो गाळ आहे तो खाली बसायचा आणि शुद्ध पाणी वरती राहायचं. हे असंच काहीसं आपल्यासोबत होत असतं. आपलं जे मन असतं तो म्हणजे तो हंडा. आपलं मन म्हणजे तो हंडा असतो आणि त्या आपल्या वेगवेगळ्या भावना म्हणजे तो गाळ असतो. आणि हा गाळ दिवसेंदिवस आपल्याला कधी राग आला, कुणाविषयी जर आपल्याला गिल्ट जाणवलं असेल एखाद्या घटनेविषयी, गोष्टीविषयी, एखाद्या व्यक्तीकडे बघून जर आपल्याला जेलसी फील होत असेल, तर ह्या सगळ्या ज्या भावना असतात ना, राग, दुःख, अपराधीपणा, तणाव, स्ट्रेस, डिप्रेशन, ग्रीफ, गिल्ट या सगळ्या भावना म्हणजे तो गाळ असतो. आपल्या मनाच्या हंड्यात साचलेला तो गाळ असतो. आणि आपण काहीतरी अशा गोष्टी आपल्या आयुष्यात रोजच घडत असतात. आपण आनंदी होत असतो. अ, पुन्हा आपल्या आयुष्यात काहीतरी छान-छान गोष्टी घडायला लागल्या, की आपण त्या गोष्टी मागे विसरून जातो. म्हणजे त्या छान गोष्टी म्हणजे आपण फिरवलेली ती तुरटीच असते त्या भावनांवर आणि त्या भावना खाली जमा झालेल्या असतात. त्या आपण कधी काढल्याच नसतात ना मनातनं. तर जेव्हा आपण होपोनोपोनो करायला लागतो ना, तो जो काळ असतो तो हळूच वर यायला सुरुवात होते. त्या भावना हळू वर यायला सुरुवात होते. आणि हा गाळ जसं की त्या हंड्यात जर कोणी जोरात एक ग्लास टाकला, तर काय होईल ते पाणी हालेल आणि तो गाळ वरती येईल आणि सगळं पाणी खराब होऊन जाईल. त्याच पद्धतीने हा आपला भावनांचा गाळ आपण जेव्हा होपोनोपोनो म्हणायला सुरुवात करतो, तो हळूच वरती यायला सुरुवात होते. म्हणून स्टार्टिंगला कधी-कधी खूप छान वाटतं, पण मध्येच एक आठवडा, एक 10-15 दिवस उलटून गेले, की आपल्याला मग थोडासा राग यायला अचानक सुरुवात होते. जुन्या ज्या आठवणी आता हे जे आहेत हे होपोनोपोनोचे दुष्परिणाम मी सांगते. जुन्या ज्या आठवणी आहेत त्या जागृत व्हायला सुरुवात होते. मग काय होतं हे जे आपण दाबून ठेवलेले हे भाव जे असतात ते दुःख, अपराधीपणा वर येत असल्यामुळे आपल्याला खूप असं असहाय्य फील होत असतं. असहाय्य आपण झालेलो असतो त्यावेळेस. तर अशा वेळेस रिएक्ट होण्याची गरज नाही. कारण तो आपल्या भावनांचाच गाळवरती येतोय. हळू-हळू वेळेनुसार हा गाळ निघून जातो. तुम्ही होपोनोपोनोची प्रॅक्टिस सुरू ठेवली, की हा गाळ आपोआप निघून जाणार आहे. तर दुसरा दुष्परिणाम काय जाणवतो, तर तुम्हाला खूप जास्त थकवा येऊ शकतो किंवा झोप लागू शकते. जसं की मानसिक शुद्धी आपली यामुळे होत असते. जसं मी तुम्हाला सांगितलं, की तो गाळ वरती येतोय. तो वरती येतोय म्हणजे तो निघणारही आहे. तो काही पुन्हा जाऊन खाली बसणार नाहीये. म्हणून आपली मानसिक शुद्धता याने होत असते. त्यामुळे आपल्या शरीराला एक विश्रांतीची गरज असते. इतक्या दिवसांचं ओझं जे आपण घेऊन चालत असतो, ते निघून जात असताना आपली बॉडी रिलॅक्स होत असते. आपलं शरीर एकदम शिथिल होत असतं. त्यामुळे त्याला थोडी विश्रांतीची गरज असते आणि ती द्यावी. अ, काही नाही, झोप येते किंवा जास्त थकवा जाणवतोय, तर यात रिएक्ट होण्यासारखं काही नाहीये. थोडी विश्रांती घ्या, झोप घ्या, काही हरकत नाहीये. थोडे दिवस स्वतःलाही द्या. त्यानंतर तिसरा जो दुष्परिणाम असतो, तो आपल्या भावनांचे चढ-उतार आपल्याला सारखे जाणवत असतात आपल्या शरीरात. कधी-कधी आपण खूप आनंदी होतो, कधी-कधी अचानक रडायला येतं. ह्या गोष्टी होतात किंवा मग एखाद्या वेळेस ना खूप भयानक स्वप्न पडायला लागतात आणि काही वेळेस त्या स्वप्नांच्या प्रतिमा इतक्या स्पष्ट असतात, की आपल्याला त्या दिवसभरातही त्रास देऊ शकतात. तर या गोष्टींनी घाबरण्यासारखं काहीही नाहीये. बऱ्याच वेळा अजून एक परिणाम असा चौथा, की शंका किंवा विरोध तुमचं मन घेऊ शकतं, की "बापरे! माझ्यासोबत या अशा गोष्टी घडतायत. मग मी आता होपोनोपोनोची प्रॅक्टिस थांबवून टाकावी का?" तर असं असेल तर बिलकुल प्रॅक्टिस थांबवू नका. हवं या भावना जर जास्त रिलीज होत असतील आणि अजून एक, की बऱ्याच जणांना जेव्हा तुम्ही ही प्रॅक्टिस करत असतात ना, खूप ताप येऊ शकतो, सर्दी, खोकला, थकवा जाणवू शकतो. तर हे नॉर्मल आहे. फिजिकल पेनही काही जणांना जाणवू शकतो. म्हणजे शारीरिक दुखणं जे आपण ज्याला म्हणतो ना, की कधी डोकंच दुखतंय, कधी हात दुखणं जाणवू शकतं. तर हे नॉर्मल आहे. कारण त्या भावना आता हळू वर येत आहेत आणि त्या निघून तेव्हाच जातील, जेव्हा तुम्ही तुमची प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवाल. ठीक आहे? आणि ती प्रॅक्टिस कंटिन्यू राहिली, की हा भावनांचा गाळ बाहेर निघून जाणार आहे आणि तुमचं मन पुन्हा एकदा तो मनाचा हंडा रिकामा होणार आहे, नवीन शुद्ध पाणी भरण्यासाठी.
म्हणजेच नवीन सकारात्मक भावनांसाठी तुमचं मन आता मोकळं होणार आहे, ओपन अँड रिसेप्टिव्ह होणार आहे. तर त्यामुळे 108 वेळा होपोनोपोनोची प्रॅक्टिस चालू ठेवा, ती बंद करू नका. आणि जर कोणाला खूपच जास्त वाटतंय, की माझ्या तर हे हँडलच होत नाही, माझ्या भावना, माझं हे ग्रीफ, माझं हे दुःख, हे माझ्या तर हँडलच होत नाहीये. तर अशा वेळेस तुम्ही एका मार्गदर्शकाकडनं मार्गदर्शन घ्या. तुम्हाला जर माझ्याकडनं घ्यायचं असेल, तर तुम्ही माझ्याकडनंही घेऊ शकताय किंवा इतर कुणी मार्गदर्शक तुमच्या ओळखीत असतील, तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्या किंवा एखाद्या मित्र-मैत्रिणीसोबत शेअर करा. त्यांचं मार्गदर्शन घ्या, जे या गोष्टी जाणतात असे मित्र-मैत्रिणी हां. किंवा मग तुम्ही एखाद्या थेरपिस्टकडनं मार्गदर्शन घेऊ शकता, जे होपोनोपोनो थेरपी करतात किंवा इतर कुठल्याही थेरपी करत असतील. त्यांचंही मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकताय. आणि जर तुम्हाला माझं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकताय किंवा मग तुम्ही आपल्या DMHP प्रोग्रामलाही जॉइन करू शकताय. त्यासाठी तुम्हाला सेम नंबरवर मेसेज करायचा आहे आणि आपले जे फ्री सेशन्स असतात, ते तुम्ही जॉइन करू शकताय. त्यातही मी हीलिंग घेत असते, तर त्या हीलिंगलाही रजिस्टर करण्यासाठी तुम्ही खाली जो WhatsApp कम्युनिटी लिंक आहे, ती जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला फ्री हीलिंग सेशन्सही मिळत राहतील. फ्री वर्कशॉपची माहिती मिळत राहील आणि इतकं असतानाही तुम्हाला या भावना अजून जास्तच जाणवत असतील, तर अशा वेळेस तुम्ही एक 3 ते 5 दिवसांचा ब्रेक घ्या आणि पुन्हा एकदा रिस्टार्ट करा. 108 वेळा होपोनोपोनो म्हणायला. 108 वेळा होपोनोपोनो तुम्हाला एकट्याने करणं जमत असेल तर नक्की करा किंवा यासाठी आपल्या चॅनलवर मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेंमध्ये आपले होपोनोपोनोचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्येही आणि ह्या व्हिडिओच्या शेवटीही देईन. तर नक्की तुम्ही त्या व्हिडिओचाही आधार घेऊ शकता 108 वेळा होपोनोपोनो करण्यासाठी. आणि ही प्रक्रिया जर तुम्ही करत असाल, तर ही प्रक्रिया करताना जबरदस्तीने करू नका. कोणी तुम्हाला सांगतंय म्हणून जबरदस्तीने तुम्ही होपोनोपोनो प्रॅक्टिस करू नका. जेव्हा आपण स्वतःहून करतो, तेव्हा आपल्यालाच बदल जाणवायला सुरुवात होते. ही प्रक्रिया हळू तुम्ही करा. तुम्हाला खूपच जास्त हार्ड फील होत असेल, हृदयावर दबाव आल्यासारखं वाटत असेल, तर एक दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करा. दीर्घ श्वास घ्या. थोडंसं श्वासांची एक्सरसाइज, श्वासांचा व्यायाम करा. त्यानंतर तुम्ही थोडंसं ध्यान करू शकताय किंवा मग तुम्ही निसर्गाच्या ठिकाणी जाऊन थोडंसं गार्डनमध्ये फिरू शकताय, चालू शकताय. ह्या ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकताय. जेणेकरून होपोनोपोनोचे जे दुष्परिणाम आहे, हे तुम्हाला त्यातनं बाहेर निघायला मदत होईल लवकर आणि त्याचे जे चांगले सकारात्मक परिणाम आहे, हे तुमच्या आयुष्यात लवकर तुम्हाला दिसायला सुरुवात होतील. तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या ज्या मित्र-मैत्रिणींपर्यंत, कुटुंबियांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व सकारात्मक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, प्रेरणादायी व माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू.